तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांनाच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. सुप्रकाशात सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, कशाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागत असतात? खालीलपैकी कशाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ऊर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. ड्रीमस्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास संबोधले जाते? ड्रीमस्टोन खालीलपैकी कशास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंचमहालास जे आहे ड्रीमस्टोन म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. पीयूषिका ग्रंथीचे एकूण वजन किती ग्रॅम असते? पीयूषिका ग्रंथीचे वजन एकूण किती ग्रॅम असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य राहील. 0.5 ग्रॅम एवढे पीयूषिका ग्रंथीचे वजन असते. पाहूया पुढचा प्रश्न. दूध खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते ते सांगायचं आहे. दूध हे खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्निग्ध पदार्थ, प्रथिने, दूध, शर्करा या सर्वांचे मिश्रण बनून दूध तयार होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुंदरबन रामसर स्थळ भारतातील सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? जीवाश्म इंधन खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोळशाला जीवाश्म इंधन संबोधले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतामध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची संख्या किती आहे? भारतामध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 34 एवढी संपूर्ण भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? संपूर्ण भारतात एकूण किती जिल्हे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 766 जिल्ह्यांचा समावेश संपूर्ण भारतात झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी साक्री हा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? साक्री तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणता विद्युत प्रकल्प आहे? धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणता विद्युत प्रकल्प येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सौर विद्युत प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गाचा समावेश आहे? संपूर्ण भारतात एकूण किती जलमार्गे आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 111 जलमार्गाचा समावेश संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दर 1 मिनिटाला मूत्रपिंडातून किती लिटर रक्त वाहत असते? प्रत्येक मिनिटाला मूत्रपिंडातून एकूण किती लिटर रक्त वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 लिटर एवढे रक्त जे आहे दर मिनिटाला मूत्रपिंडातून वाहत असते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे? संपूर्ण भारतात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संपूर्ण भारतामध्ये 105 राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेला आहे? दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे? जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील. लोकसभा सभागृहाला जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असते? खालीलपैकी कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वट पौर्णिमा या दिवशी जे आहे वडाच्या झाडाची पूजा केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. राजश्री शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले वसतिगृह खालीलपैकी कोणते आहे? राजश्री शाहू महाराजांनी सर्वात पहिले वसतिगृह खालीलपैकी कोणते काढले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मराठा बोर्डिंग वसतिगृह शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
लेक ऑफ फ्लावर असे कोणत्या सरोवरास म्हणतात? लेक ऑफ फ्लावर खालीलपैकी कोणत्या सरोवराला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लेक ऑफ फ्लावर असे दाल सरोवरास संबोधले जात असते. पुढच्यापासून पाहूया. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जेल स्थित आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जेल आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सेल्युलर जेल जे आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. उंट हा प्राणी पाणी न पिता एकूण किती दिवस राहू शकतो? उंट प्राणी खालीलपैकी किती दिवस पाणी न पिता राहू शकतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 15 दिवस जो आहे उंट हा पाणी न पिता राहू शकतो. पुढच्यापासून पाहूया. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाने वकिली म्हणून कार्य केलेले होते? मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणी वकिलीचे कार्य केले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार्य केलेले होते. पुढच्यापासून पाहूया. मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 मुंबई पुणेचा आहे, पणजीचा आहे, माफ करा. तर पाहूया पुढचा प्रश्न. दरवर्षी सरासरी किती लाख पशु प्लास्टिक खाल्ल्यामुळे मरत असतात? दरवर्षी खालीलपैकी किती लाख पशु प्लास्टिक खाल्ल्या कारणास्तव मरतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1 लाख कमीत कमी पशु जे आहे विद्यार्थ्यांनो दरवर्षी प्लास्टिक खाल्ल्या कारणास्तव मरत असतात. पुढच्यापासून पाहूया. महायान हा प्रसिद्ध पंथ भारतातील कोणत्या धर्मात आहे? महायान हा पंथ भारतातील कोणत्या धर्मात येतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महायान जो पंथ आहे बौद्ध धर्मातील आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी धर्मप्रचारासाठी कोणी संघाची स्थापना केली होती? धर्मप्रचारासाठी खालीलपैकी संघाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भगवान गौतम बुद्ध यांनी जे आहे धर्मप्रचारासाठी संघाची स्थापना केली होती. पुढच्यापासून पाहूया. सुप्रशासन हा दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो? सुप्रशासन दिवस खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी सुप्रशासन दिवस साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. मधुमेह हा प्रसिद्ध आजार कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? मधुमेह आजार खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे उद्भवतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये मधुमेह आजार उद्भवत असतो. पुढच्यापासून पाहूया. कोणते झाड थोड्या काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देत असते? खालीलपैकी कोणते एक झाड जे आहे थोड्याच काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. बाभूळचे जे झाड आहे थोड्याच काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देत असते. पाहूया पुढचा प्रश्न. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे जे प्रमाण आहे ते कमी असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचे कमी प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. हरियाणा एक असे राज्य आहे ज्या राज्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेले आहे? कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रचारासाठी सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी कवी कुलगुरू कालिदासाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढच्यापासून पाहूया. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ स्थापन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी रामटेक हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? रामटेक ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक हे प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी स्पृश्य अपृश्य एकत्रित येऊन पूजा करण्यासाठी कोणत्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे? स्पृश्य तसेच अस्पृश्य एकत्रित येऊन पूजा करण्यासाठी खालीलपैकी कोणते मंदिर स्थापन केले गेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पतित पावन मंदिराची स्थापना स्पृश्य तसेच अस्पृश्य एकत्रित येऊन पूजा करण्यासाठी करण्यात आलेले होते. उल्हास या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? उल्हास नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते एक ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. सह्याद्री पर्वत हे उल्हास नदीचे उगमस्थान बनलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होत असते? खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होत असते. पुढच्यापासून पाहूया.
मानवी केसांचा रंग मेलेलींमध्ये काय मिसळल्या कारणास्तव तांबडा होत असतो? मानवी केसाचा रंग खालीलपैकी मेलेलींमध्ये काय मिसळल्या कारणास्तव तांबडा होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मेलेलींमध्ये लोह मिळाल्या कारणास्तव मानवी केसाचा रंग तांबडा होत असतो. पुढच्या प्रश्न पाहूया. गाडगे महाराजांनी सामाजिक विरोध करण्यासाठी कशाचा वापर केला होता? गाडगे महाराजांनी सामाजिक विरोध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला होता? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील. कीर्तनाचा वापर जो आहे गाडगे महाराजांनी सामाजिक विरोध करण्यासाठी केला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कळमनुरी हा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? कळमनुरी तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुका स्थित आहे. सशस्त्र क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? सशस्त्र क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भगतसिंग आणि राजगुरू यांना जे आहे सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. बायबलचे मराठीमध्ये भाषांतर किंवा रूपांतर खालीलपैकी कोणी केलेले होते? बायबलचे मराठीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठीमध्ये रूपांतर केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कुस्ती खेळांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते? कुस्ती खेळांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. कोल्हापूर जिल्ह्याला कुस्ती खेळांचा जिल्हा म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. आंबा, संत्री, लिंबू, आवळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? आंबा, संत्री, लिंबू, आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सी जीवनसत्व आंबा, संत्री, लिंबू, आवळा या सर्वांमध्ये समाविष्ट असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वस्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत? खालीलपैकी कोणत्या वस्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गेट ऑफ इंडिया, वेरूळ लेण्या तसेच बीबी का मकबरा ह्या सर्व ज्या वास्तू आहे महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते वृत्तपत्र हे साप्ताहिक होते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र साप्ताहिक होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. शतपत्रे तसेच दर्पण आणि ज्ञानप्रकाश हे सर्व वृत्तपत्रे एक साप्ताहिकाचा प्रकार होते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतः कोणते जीवनसत्व आढळते ते सांगायचं आहे? एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतः खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. सी जीवनसत्व जे आहे एस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतःच आढळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली कोणती आहे ते सांगायचं आहे? भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. भारतीय राज्यघटनेचा सरनामा भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली समजली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. 2.5 अरब लोकांनी कोणाच्या अंत्ययात्रेस लाईव्ह पाहिलेले होते? 2.5 अरब लोकांनी खालीलपैकी कोणाच्या अंत्ययात्रेस लाईव्ह पाहिले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मायकल जॅक्सन यांच्या अंतिम यात्रेस 2.5 अरब लोकांनी लाईव्ह पाहिलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हणतात? भारतातील खालीलपैकी कोणत्या सभागृहाला निलंबकारी म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील. राज्यसभा या सभागृहाला भारतामध्ये निलंबकारी म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. बी जीवनसत्व जे आहे पाण्यामध्ये विरघळणारे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हटले जात असते? शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चेता संस्था या नावाने शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस म्हटले जाते. मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीचे निर्देशाचे अधिकार कोणाकडे आहेत ते सांगायचं आहे? मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीच्या निर्देशाचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयाकडे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी मिरचीमध्ये तिखटपणा खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येत असतो? मिरचीमध्ये तिखटपणा खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. कॅप्सिसिन या द्रव्यामुळे मिरचीमध्ये तिखटपणा येत असतो. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडलेलीच आहे आणि कारणास्तव त्या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्या नंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.